चला बॅट्समन पाठवून द्या. आपण मॅचकडे वळणार आहोत. ओपनिंग पेअर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. मिनेश 11 कारिवली बनाम सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोन नक्षत्र एंटरप्राइजेस जय हनुमान क्रिकेट संघ चौधरपाडा. चौधरपाडा आमचे बंधू रील स्टार साहिल सुतार, स्वागत आहे आपलं देखील साहिल या मंचावरती. व्हिडिओ एडिटर आहेत, सिनेमॅटोग्राफर आहेत साहिल. यायचे साहिल आपण मंचावरती, स्वागत आहे आपलं. षट क्रमांक पहिला आणि गोलंदाजी मार्कवरती फ्रंट लाईन बॉलर आदित्यला आपण पाहणार आहोत. ज्या आदित्यनं यापूर्वी देखील 2 षटकांचा स्पेल जेव्हा हाताळला होता, काय अफलातून कामगिरी केली होती. अजूनही आपण पाहिलं तर मला आठवतं श्रीराम फाउंडेशन गोटेकर ब च्या अगेन्स्ट त्याने 2 षटकांचा स्पेल जो हाताळला होता, ॲब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग. तो झाला बॉलिंग मार्कवरती. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी, आघाडीची जोडी, आरंभी जोडी मैदानामध्ये मोहित आणि त्याच वेळेला प्रतीक नाईक. ज्या प्रतीक नाईकनं मागील दोन्ही मॅचेसमध्ये काय तुफानी बल्लेबाजी, काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. अटॅकिंग इंटेंटनं सातत्यानं त्यानं आक्रमण केले प्रतीक नाईक. तो सध्या स्ट्रायकिंग इनवरती. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. एका बाजूला चौधरपाड्याचा बेस्ट गोलंदाज, दुसऱ्या बाजूला प्रतीक नाईक. पहिलाच बॉल बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटलमध्ये. चौधरपाडा गावामध्ये आज कर्फ्यू लागला मला वाटतंय. संपूर्ण गाव उठून या क्रीडांगणावरती दाखल झालाय. आणि कोणती स्पर्धा असू दे, ती डे फॉर्मॅट किंवा नाईट फॉर्मॅट, चौधरपाडा संपूर्ण गावासहितच मैदानामध्ये उतरतो. 11 खेळाडू नाही, 1100 लोक त्यांच्या मागे येतात. ती सगळे खेळत असतात आणि तेच आपण पाहतोय. गावकऱ्यांचा सपोर्ट जर तुम्हाला असेल ना, तर यशाची कुठे उंच शिखरे तुम्ही सहज गाठू शकता. ओ व्हॉट अ बॉल. टाळ्यांचा एकच कडकडाट आपण पाहत आहोत मैदानाच्या चारी दिशेंनी. कारिवली विरुद्ध चौधरपाडा ही लढत आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. आणि प्रेक्षकांचा जल्लोष, उत्साह, या टाळ्या, या शिट्ट्या, या आरोळ्या सर्व काही सांगून जात आहेत. काय एक्साइटमेंट आहे या मॅचची हे प्रेक्षक बघू शकता स्क्रीनवर. सध्या मला वाटतंय चौधरपाडा संघाचे समर्थक आहेत, कारण टाळ्या वाजवत आहेत आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक 2 डॉट. नेक्स्ट बॉल फुल टॉस ऑन साइडला. बिगिट मध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वेअरिश मिड विकेट. गुड फिल्डिंग. एक जल्लोष प्रेक्षकांचा आपण पाहत आहोत. हा आनंद आहे जेव्हा आपला संघ मैदानामध्ये उतरतो, जेव्हा आपला आवडता खेळाडू आपल्या गावासाठी मैदानामध्ये खेळतो आणि एफर्ट लावून जेव्हा त्याला त्या प्रयत्नांना यश मिळतं ना, तेव्हा तो आनंद काही वेगळाच असतो. मागील 3 बॉलवरती आपण पाहिलं फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. ओ कोला टाकलाय. लाऊड अपील. मैदानाच्या आतमधल्या 11 खेळाडूंपेक्षा जास्त मोठी अपील बाहेर असलेल्या या प्रेक्षकांनी केली आहे. हाऊ वॉज दॅट. पंचांना विचारलंय. खुला टाकलाय. व्हॉट अ बॉल. ड्रीम डिलिव्हरी. काय चेंडू आपण पाहतो. स्क्वेअर अँगलने सध्या आपल्याला चित्र दाखवलं जाईल स्क्रीनवरती. काय टप्पा होता. ला जबाब. यावेळेस देखील चांगला बॉल. क्या बात है. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग. लाजबाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी, अचूक टप्पानं भेदक मारा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. ऍब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग. काय गोलंदाजी आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले बघा स्क्रीनवरती. बॅटची एज घेतली, पायाला लागला, त्यानंतर सिंगल प्राप्त केली गेली आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये वन ऑफ द ग्रेटेस्ट कॉमेंटेटर प्रसादजी परब सर आम्हाला जोडले गेलेत. मोस्ट वेलकम सर, स्वागत आहे आपलं. पहिल्याच ओव्हरमध्ये आदित्यने ज्या प्रकारची गोलंदाजी केली, लाजबाब, अफलातून, अद्भुत, अविश्वसनीय, अलौकिक, अद्वितीय गोलंदाजी आपण पाहत आहोत. षटक क्रमांक पहिला, शेवटचा बॉल. आदित्य वळतोय पुन्हा एकदा. शेवटचा बॉल देखील हॅमर केला गेलाय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इन टू दी गॅप. बॉल मागे चालला वेगाने फार. आउटफील्ड फास्ट आहे. बॉलला अडवतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी तिसरीचा प्रयत्न चालवलाय. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे पाहतोय. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि आदित्यनं पहिल्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली आहे. अचूक, आक्रमक, भेदक आणि तीव्र तिखट गोलंदाजी करत असताना फक्त 5 धावा पहिल्या ओव्हरनंतर. एक्सलेंट एक्सलेंट. खूप चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजीमध्ये. आदित्य ज्या आपण गोलंदाजी करतो आपण बघतोय त्या मुवमेंटला कारिवली संघाच्या समोर त्याला गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल, एकही मोठा फटका मारण्याची संधी दिली नाही. इव्हन आपण बघितलं की बरेच चेंडू निर्धावतीने टाकले. लास्ट बॉलला आपण बघितलं की 3 धावा गॅपने फटका एक्झिक्यूट केला. आणि त्या मुवमेंटला आपण बघतो की अशा मुवमेंटला या क्षणाला
की आज एक चांगलं षटक आपण जर बघितलं मागच्या मॅचमध्ये 62 धावसंख्येचा पाठलाग झाला आहे आणि या क्षणाला आपण जर चांगली गोलंदाजी केली कमी धावसंख्येत जर रोखलं तर धावसंख्येचा पाठलाग आपण इझिली करू शकतो. पण कारिवली संघाने आतापर्यंत 2 सामने जिंकलेत सलग, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. भावळे संघाला मागच्या सामन्यामध्ये त्याने थांबवलं. पहिल्या मॅचमध्ये आपण जर बघितलं सारंगाव संघाला त्याने मात्र पराभूत केलं. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा मोठ्या लेवलचा आहे. चौदरपाडा संघ आतापर्यंत एकच सामना खेळला, एक सामना त्यांना एकामध्ये त्यांना बाय भेटली आहे. नेक्स्ट मॅचमध्ये आपण बघतोय की त्यांच्यासमोर कारिवली संघ आहे, ही चांगली फाईट रंगणार, याच्यात त्रिमात्र शंका नाही. जबरदस्त पाटील आणि प्रेक्षकांची संख्या देखील काही केल्या कमी होत नाही. या क्रीडांगणावरती तुडुंब भरलंय संपूर्ण मैदान या प्रेक्षकांनी. लो फुल टॉस पद्धतीचा बॉल ड्राईव्ह केला गेला, फटका चांगला डीप मध्ये बॉल चाललाय, कव्हर रिजनला प्रोटेक्शन आहे, सेकंडचा कॉल, येस नो वेट, आणि इथे अॅक्युरेट थ्रो आलाय ऑन दी स्टंप. तिसऱ्या पंचांकडे आता मात्र हा डिसिजन सोपवला, ऑनफिल्ड अंपायर स्टॉप सिग्नल, इट्स नॉट आउट. पण तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. आता आपल्याकडे भरपूर सारे अँगल आहे, तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. मॉडर्न डे क्रिकेट आपण पाहत आहोत, जिथे युट्यूब लाईव्ह प्रत्येकी स्पर्धेमध्ये असतं आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तब्बल 4 ते 5 कॅमेऱ्यांसहित या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहोत. लक्ष्य चषक देवरुंग, मोहित गरज नॉशाकिंगला येत होता वेगाने, इट्स अ नॉट आउट. गुड डिसिजन बाय अंपायर. सॉफ्ट सिग्नल त्यांचा योग्य होता, नॉट आउट. फलंदाज ऑलरेडी बघतोय आपण क्रीजच्या आतमध्ये बॅट ग्राउंडिंग करतोय आणि मोहितला माहिती आहे त्याची विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याची गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. जर बॅटिंग जर करेल तर चांगली धावसंख्या रचेल आणि जर चांगली धावसंख्या जर रचली तर त्या धावसंख्येचा डिफेंड करण्याची ताकद सुद्धा ठेवतोय तो कारिवली संघ. 2 मिळाल्यात. बॉल तयार, प्रतीकचा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेट, काम तमाम. दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती, ऍक्सिडेंट तर होणारच. रन आउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम मिनेश 11 कारिवलीला. ही इज गॉन. अगदी आपण पाहिलं तर समोर आम्ही देवरुंकर स्टँड तुम्ही पाहतात आणि अगदी संपूर्ण स्टँड भरलाय चौदरपाड्याच्या समर्थकांनी. ऑफिशियल कॅमेरामॅन एकदा आम्ही देवरुंकर स्टँडला देखील कव्हर करा, कारण संपूर्ण स्टँडमध्ये तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतात. फक्त चौदरपाडा संघासाठी समर्थन करण्यासाठी ते इथे आलेले आहेत. प्रसाद सर, अगदी आपण पाहतो ना, जेव्हा जेव्हा आपला गाव मैदानावरती खेळत असतो, हे पाठीराखे फार मोठ्या संख्येने येत असतात आणि सध्या चौदरपाडा संघाचा सपोर्ट सिस्टीम त्यांच्या मागे आहे. सध्या आपण बघतो की टेक्नॉलॉजी एवढी स्ट्रॉंग झाली की घरबसल्या सुद्धा ही स्पर्धा बघू शकता. पण ग्राउंडवर येऊन ग्राउंडचं ॲटमॉस्फिअर एन्जॉय करणं, सपोर्ट करणं आणि त्या मुवमेंटला एनर्जी बिल्टअप करणं खेळाडूंसाठी, हे एखाद्या समर्थकांचं काम असतं, सपोर्टरचं काम असतं. ते काम तिथे करतात चौतरपाड्याचे पूर्ण समर्थक. व्हेरी गुड जॉब. आणि फक्त ही स्पर्धा नाही, प्रत्येकी स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहत असतो याच प्रकारचं ते सपोर्ट देत असतात आपल्या संघाला, आपल्या गावाला. यावेळेस फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मिड ऑफच्या डोक्यावर लॉंग बाउंड्रीच्या पलीकडे 20 मध्ये एक्झिक्यूट केला. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुली प्लेड बाय बॅटर. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहत आहोत फलंदाज प्रतीक नाईकच्या बॅटमधला चौकार. ऑन द राईज मारलाय पुढचा चेंडू. स्विंग अँड मिस, डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल नंतरही तो जल्लोष आहे, त्या टाळ्या वाजतायत, त्या अप्रिशिएट करतायत. टाळ्यांच्या माध्यमातून जणू काही त्या गोलंदाजाच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप देतात प्रेक्षक. ऍक्शन रिप्ले बघा, फलंदाजाच्या चेहऱ्यावरती देखील हसू आले लगेचच. ती स्माइल आपल्याला पाहिलं, म्हणजे स्लॉट मध्ये आला नाही, बीट केल्या बॅटरीला पूर्णपणे. हलकासा बाहेरच्या दिशेने चेंडू वळायला पडल्यानंतर सुंदर चेंडू होता. काय गोलंदाजी आपण पाहतो. यापूर्वी आदित्यने आता प्रतीक ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील आपण पाहतोय मिड ऑनला बॉल अडवलंय, 1 रन इथे मात्र प्राप्त केली जाते. सिंगल धावसंख्या पुढे 12 वर, 12 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. लेकट खूप चांगले टाकले त्याच्यावर या षटकामध्ये, म्हणजे प्रतीकने. प्रतीक वर्सेस प्रतीक असं आपण कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये बघितलं. प्रतीकने एक चौकार सुद्धा मारला. चांगली आपण बॅटिंग बघतोय मैदानावर. धावसंख्याची अंकी जरी धावफरक आपण पाहायला मिळते, ती एकूण 11 धावा, 11. बेस्ट ऑफ लक चौदरपाडा टीम, भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. निलिमा नितेश वाकडे, फुल टॉस पद्धतीचा बॉल ऑन ड्राईव्ह केला, समोर डीप मध्ये फिल्डर तयार आहेत. अधिकृत लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सिंगल प्राप्त केली जाईल. पूर्णपणे धावसंख्येची गती मंदावली गेली, धावसंख्या कुंडली थांबली. पूर्णविराम जणू काही धावसंख्येवरती लावण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बांधून ठेवलंय फलंदाज, जखडून ठेवलंय, पारमध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात.
2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर टीम मिनेश 11 कारिवली. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स, पूर्णपणे जखडून ठेवले, बांधून ठेवले. दोन्हीही षटकं अप्रतिम टाकलीत गोलंदाजीमध्ये. आपण जर बघितलं तर सोदरपाडा संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक आपण जर पहिलं बघितलं आदित्य वाकडे, त्यानंतर आपण बघितलं प्रतीक वाकडे, दोघांनी मात्र एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स. एकमेव चौकार आपण जर बघितलं तर मात्र बघायला मिळाला तो म्हणजेच कारोली संघाच्या माध्यमातून. आणि धावसंख्या आपण बघतोय 2 षटकाच्या अखेरीस 6.5ची गती आहे. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. इथून मात्र एक चांगले बॅटिंग लाईनअप किंवा एक चांगले फटके येणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाज आपण बघतो ग्राउंडच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतात. मोहित घरतसारखी एक मोठी विकेट त्यांच्या हाताला लागली आहे. नंतर बघतो की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक जो आघाडीचा फलंदाज आहे त्यासोबत अक्षय पाटील आला आहे, जो एक चेंडूमध्ये एका धावेवर खेळतोय. स्ट्राईक गेला तो जुबा आहे. बॉलिंगमध्ये बदल, गोलंदाजीमध्ये पुन्हा बदल आणि पुन्हा गोलंदाजीमध्ये आदित्य वाकडे सेकंड स्पेलमध्ये येतोय तो आता. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या स्पेलमध्ये अफलातून कामगिरी राहिली, फक्त 5 धावांचं षटक राहिलं, विकेटलेस जरूर राहिला, त्याच्या खात्यामध्ये विकेट नव्हती, पण ज्या प्रकारची ज्या इंटेंटने त्याने गोलंदाजी केली जबरदस्त होती गोलंदाजी. आक्रमक स्वरूपाची गोलंदाजी, अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स म्हणलं जातं. स्वतःला जर वाचायचं तर तुम्हाला पुढे जाऊन अटॅक करावा लागेल. अटॅकिंग इंटेंटने गोलंदाजी केली पहिल्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी. थर्ड ओव्हर सेकंड स्पेल बॉलिंग भागवरती आदित्य येतोय. स्ट्रायकर एंडवरती अक्षय पाटील, तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर. यावेळेचा पहिला बॉल लो फुलटॉस पद्धतीचा बॉल आपण पाहतोय. ड्राईव्ह केला गेला, फटका चांगल्या समोर अगदी पण पाहतो 20 शेपमध्ये एक्झिक्यूट केला, सिंगल मिळते. धावसंख्या एकने पुढे टोटल 14. हे षटक सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आदित्यने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलं होतं, त्यामुळे हे षटक खेळून काढणं आता दोन्ही बॅट्समनसाठी आणि कारोली संघासाठी इम्पॉर्टंट आहे. हे षटक संपल्यानंतर निश्चित तुम्ही आक्रमण करू शकता, तोपर्यंत तुम्हाला सेट होण्याची गरज आहे. धावसंख्या 14. यावेळेचा देखील जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. क्या बात आहे, काय गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टी कोणती असो, खेळ तुमचाच आहे. आत्मविश्वास ठेवा आणि मैदानाच्या आतमध्ये लढा. आणि सध्याच्या घडीला त्या मोठ्या आत्मविश्वासानं लढताना आपण पाहतो आहोत नक्षत्र एंटरप्राइजेस जय हनुमान सौदरपाडा संघाच्या गोलंदाजांना संघर्ष मोठा असेल. प्रतीक नाईक अँड टीमसाठी मागील 2 मॅचेसमध्ये प्रतीक नाईक, मोहित घरतनं काय अफलातून कामगिरी केली, पण मोहित घरत बाद झाल्याच्या नंतर आता जबाबदारी पूर्णतः प्रतीक नाईक आणि अक्षय पाटील वरती आली आहे. पण सध्याच्या घडीला आदित्यने जी जबाबदारी आपल्या टीमची घेतली आहे, फार अफलातून कामगिरी करतोय, लाजबाब. कोला टाकलाय, आणखीन एक जबरदस्त चेंडू. व्हॉट बॉलिंग, काय अफलातून अचूक आक्रमक गोलंदाजी आपण पाहत आहोत. अविश्वसनीय सौंदर्य दाखवणारी गोलंदाजी आपण पाहत आहोत. गोलंदाज अक्षय आदित्यच्या माध्यमातून. आदित्य वाकडेकडे ना ॲक्युरेसी खूप चांगली आहे, अचूकता आहे, भेदकता आहे त्याच्याकडे, प्रचंड वेग सुद्धा आहे आणि त्या वेगाने अक्षरशः तो मग समोरच्या बॅट्समनला डॉमिनेट करतोय. आतापर्यंत एकही मोठा फटका मारण्याची त्यांनी संधी दिली आपल्या षटकामध्ये आणि काय इकॉनॉमिकल स्पेल बघायला मिळतो. या षटकात आपण बघितलं आतापर्यंत 2च धावा. व्हेरी गुड बॉलिंग. लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. सातत्याने खोला टाकण्याचा प्रयत्न करतोय, यॉर्क लाईन चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय. मार्जिन ऑफ एररचा कमी राहिलाय आणि कन्सिस्टन्सीचं की टू सक्सेस म्हटलं जातं. सातत्य तुमच्याकडे जर असेल तर यशाची कोणती मोठी शिखरे तुम्ही सहजरित्या पार करू शकता. आणि सातत्यपूर्वक त्या कन्सिस्टंटली त्याने गोलंदाजी केली. आतापर्यंत त्याने 10 चेंडू हाताळलेत आणि त्याच्या 10 चेंडूच्या स्पेलमध्ये त्याने फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिकल बॉलिंग फिगर आतापर्यंत थ्रू ऑफ द टुर्नामेंट. कोला टाकला, आणखीन एक. व्हॉट अ बॉल, यू ब्युटी, क्या बात आहे. आदित्य वाकडे, एकदा जोरदार टाळ्या. आदित्य वाकडेची गोलंदाजी आवडत असेल तर खरंच एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, त्यासाठी डिझर्विंग आहे. इट्स नॉट इझी. प्रत्येक चेंडू 6चे 6 चेंडू यॉर्क टाकणं, ब्लॉकमध्ये टाकणं, इट्स नॉट इझी. याच्यासाठी भरपूर परिश्रम लागतात, मेहनत लागते, सराव लागतो. तो सराव पूर्णपणे दिसतो आदित्यच्या गोलंदाजीमध्ये. मॅग्निफिसंट बॉलर. आतापर्यंत चेंडू झाले त्या इनिंगमध्ये 17 आणि धाव सुद्धा आपण बघतोय त्या 17. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉफ केल्या, फटका चांगल्या. ओव्हर द बॉलर सेट इन टू दी गॅप खेळण्याचा प्रयत्न, पण फिल्डर तिकडे पोहोचले गेलेत. काय अफलातून स्पेल राहिलाय, लाजवाब. काय अद्भुत गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आदित्य वाकडेनं. टाळ्या वाजवा जर जागे असेल तर. चौदरपाडाकर, काय गोलंदाजी केली आहे. पट्ट्याने 2 षटक हाताळलेत, फक्त 11 धावा खर्च केल्या, विकेटलेस जरूर राहिला, पण वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिकल स्पेल फ्रॉम आदित्य वाकडे. ग्रेट बॉलिंग आदित्य. 3 ओव्हरचा काय संपला, 3 ओव्हरच्या नंतर 19 19 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर. 3 षटकाखेर धावसंख्या फक्त आणि फक्त 19 धावा. कारिवली संघाला, मिनेश 11 कारिवली संघ या नावाने आपण बघतोय स्पर्धेमध्ये खेळतोय. या संघाला आतापर्यंत डॉमिनेट करण्याची ताकद ठेवली आहे गोलंदाजीमध्ये. आदित्य वाकडे असू दे, 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, एकही निर्धाव नाही, विकेटलेस, धावसंख्या 11 त्यांनी खर्च केली. आणि त्यानंतर आपण बघितलं की अजून एक षटक जे पॉवर प्लेमध्ये आपण बघितलं प्रतीक वाकडेचं, अवघ्या
8 धावेंचं षटक बघायला मिळालं, एक चौकार त्यामध्ये बघायला मिळाला आणि एक चौकार येऊन सुद्धा आपण बघितलं की 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 19 धावा धावफलकावर आहेत. एका कडेच्या मोबदल्यामध्ये 19 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. कारिवली संघाकडे देखील गोलंदाजी अटॅक जबरदस्त आहे. कारण द्वितीय फेरीतील ज्या सामन्यामध्ये आपण पाहिलं भावाळे ब संघाच्या विरोधामध्ये मोहित घरत 2 षटकांचा स्पेल 6 विकेट त्याने प्राप्त केले होते. 5 विकेट हॉल देखील कंप्लीट केला होता आणि त्याच वेळेला आपण पाहतोय फक्त 12 धावांचा स्पेल राहिला होता. 8 धावांचं षटक पंकज मात्र ते इकॉनॉमिकल राहिलं. त्यानंतर प्रतीक नाईक सिंगल डिजिटमध्ये 4 धावा त्याने खर्च केल्या आणि अक्षय पाटील लास्ट ओव्हर 6 धावा फक्त त्याने खर्च केल्या. म्हणजे कारिवली संघाच्या गोलंदाजामध्ये देखील क्षमता आहे की इथून फलंदाजांनी 40 45 50 जर बनवल्या तर मॅच हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळेल. रफ अँड टफ बॅटल पाहायला मिळेल, त्यामध्ये शंका नाहीये. ऑफकोर्स त्यांचं बॉलिंग युनिट खूप चांगलं आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की जसं तू उल्लेख केला की 40-45, मी म्हणेन की 40 जरी धावा असतील ना तरी मॅच रफ अँड टफ होईल. एक हाय व्होल्टेज मॅच बघायला मिळेल. ज्या 40 धावा इथे करतोय बॅटिंग करताना कारिवली संघ. बघायचा 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 19 आणि 12 चेंडूमध्ये बघायचं आहे. प्रतीक नाईक बॅटिंगला स्ट्राईक एंडला उभा आहे आणि त्याच्या बॅटमॅन अजून किती धावा येत आहेत. प्रतीक नाईकची बॅट बोलणं फार गरजेचं. आतापर्यंत आपण पाहिलं रन बॉल इक्वेशन मध्ये तो खेळतोय. 100च्या आसपास सरासरी तो बॅटिंग करतोय. 12 बॉलमध्ये 13 त्याच्या बॅटमॅन आल्यात. विकेट टिकवणं एका बाजूने महत्वाचं होतं, ते त्याने केलंय. विकेट टिकवली, सेट झालाय. आता येणाऱ्या 12 बॉलवरती प्रहार त्याला करायचा आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. रोशन भंडारीचा बॉल आपण पुल करण्याचा प्रयत्न. कहीं पर निगाह, कहीं पर निशाणा, खेळणं कहीं पर चाहते ते गेंद कहीं पर गई आहे. कव्हरमध्ये एक सिंगल प्राप्त केली जाते. चौदरपाडा संघाचे समर्थक भरपूर खुश आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिनेश 11 कारिवली संघाचे समर्थक थोडे नाराज आहेत बॅटिंग ऑर्डरवरती. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळपास 4थ्या षटकाचा खेळ सुरू झाला आणि धावसंख्येची गती काही केल्या वाढत नाहीये. पण पहिलं विकेट थोडीशी नमी याचा फायदा गोलंदाज उचलतोय आणि मोठे फटके येत नाहीये. मोठ्या फटक्यांची संधीच देत नाहीये गोलंदाज. पहिल्या चेंडूवर एकच धाव. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज तो अक्षय पाटील. पुढचा चेंडू रोशनचा. थांबल्या, थोडा वेळ घेतोय कारण यापूर्वीच्या 2 गोलंदाजांनी बेस बनवून दिलाय. आता त्यावरती आपण पाहिलं तर भिंत उभारायची आणि शेवटच्या षटकामध्ये कळत चढवायचं आहे. आता तशीच काहीतरी स्थिती आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. भक्कम पाया बांधून दिला 2 गोलंदाजांनी पहिल्या 3 ओव्हरमध्ये. स्विंग अँड मिस, डॉट बॉलची समाप्ती. क्या बात आहे. व्हेरिएशन्स बघू शकता आपण. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती प्ले केला जाईल ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. समोरच्या अँगल फ्रंट अँगलने आपण पाहूया एक्झॅक्टली कशा प्रकारे लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. सॉलिड एक्सलंट लेग कटर बॉल. वेगवान गोलंदाज आहे. चेंडू लेग कटर होतोय, बाहेर निघतोय चेंडू आणि काय कंट्रोल बघायला मिळतं बघा गोलंदाजीमध्ये. फूटभर चेंडू बाहेर निघालाय. एक्सलंट बॉलिंग. यावेळेस शरीराचा भेद घेणार चेंडू आपण पाहतोय आणि आता रनआउटची संधी निर्माण झाली. येस इट इज. आगाऊपणा तू केला कशाला आणि धावता धावता रनआउट झाला असं म्हणावं लागेल. कॉल नसताना तो धावलाय आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपात. धक्का नंबर 2. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स. त्या बाद पुन्हा लेग कटर. भरपूर फलंदाज शफल झाला होता. बॉडी लाईन चेंडू शरीरातून आदळला, आपटला, पूल करायचा प्रयत्न आणि त्यानंतर आपण बघितलं की अक्षय पाटीलने क्रीज सोडली होती पण इथे मात्र प्रतीक नाईक बिलकुल तयार नव्हता धाव घेण्यासाठी आणि त्या मुवमेंट आपण बघतो की रनआउटच्या स्वरूपात ती विकेट मिळते आहे. बघू शकता हलकासा लेग कटर होता. स्वतः गोलंदाज गेला फॉलो थ्रूमध्ये. बघा रिफ्लेक्सेस किती चांगले आहेत गोलंदाजीमध्ये रोशनचे. एवढं प्रचंड वेगाने अचूक टप्प्यावर लेग कटर बॉल टाकणं आणि त्यानंतर फॉलोमध्ये चेंडू जाऊन कव्हर करणं, इट्स नॉट इझी जॉब. गुड जॉब. 20-2 सध्या आपण पाहत आहोत. हाय व्होल्टेज मॅच, जबरदस्त मॅच आपण पाहत आहोत. पैसा वसूल सामना, बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आपण पाहतो मैदानामध्ये. ऑन साईडला पूल केल्या, फटका चांगली, हाफ ट्रॅक होता, लवकर पिक केलं, डीप मध्ये बीड विकेट तैनात आहेत. बॉलला उचलतील, फेकतील, फेकी थोडी स्वैर आली अवे फ्रॉम द स्टम्प्स. तत्पूर्वी मात्र एक धाव मिळते. सिंगल कितपत फायदा होईल मिनेश 11 कारिवलीला हा प्रश्न आहे. जतीन पाटीलने खातं उघडलं. एकाने धावेने धावसंख्येत भर धावली. धावसंख्या अंकित झाली 21. या षटकातले अजूनही 2 चेंडू म्हणजे जवळजवळ 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रतीक नाईक चांगल्या टचमध्ये. धावसंख्या आपण बघते त्याची तर वैयक्तिक 14वर खेळतोय. त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असेल तर चांगली बॅटिंग तो करू शकतो. इव्हन एक चांगली धावसंख्या तो रचू शकतो. येस डेफिनेटली. अगदी आपण पाहत आहोत कमेंट सेक्शन ऑन आहे आणि सातत्याने मोठ्या प्रमाणावरती कमेंट्स इथे केल्या जात आहेत. जरूर प्रत्येक कमेंट स्क्रीनवर शो केली जाते. मॅन विथ ग्लोव्स,
सो द विकेट किपर तिकडे जातोय. बॉल इज इन सेफ हँड. चेंडू सुरक्षित हातांमध्ये जाऊन विसावलाय. विकेटचं पतन. दे धक्का. चले जाऊचा दिलाय नारा. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. पण पुढे फ्रस्ट्रेशन बघायला मिळालं. प्रतीक नाईक जो मोठ्या फटक्यांसाठी सुद्धा जाणला जातो आणि अशा मोमेंटला थोडासा दबाव जर दूर करायचा असेल, शिफ्ट करायचा असेल, तर त्या मोमेंटला त्याचा मोठा फटका येणं गरजेचं होतं, पण तसं काही घडलं नाही आहे. आणि कॉड बिहाइंड स्वरूपामध्ये त्या ठिकाणी म्हणून फलंदाज बाजरा प्रतीक नाईक त्याची जागा घेतो. आणि त्याच्या आतमध्ये पप्प्या खारीक जो अत्यंत अनुभवी खेळाडू आहे संघाचा. आणि बघायचं पप्प्याच्या बॅटमध्ये धावा किती येतील. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 21 धावा, 3 गडी बाद. षटकातले अजूनही मैदानावर बघतो की एक चेंडू आय थिंक शिल्लक आहे आणि एकूण 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमध्ये. पप्या खारीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा देखील महत्वपूर्ण खेळाडू या संघातला. ज्या प्रकारे उल्लेख केला, प्रचंड अनुभव आहे आणि त्याचा वापर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. लास्ट मोमेंटला धावांची गरज आहे, जिकडे मिनेश 11 कारिवलीला त्या बनवाव्या लागतील. मच निडेड धावा आता मात्र स्कोरबोर्डवरती लावाव्या लागतील. स्ट्रायकर एंडवरती राईटी बॅटर सध्या आपण पाहतो. वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स वन प्लेअर फ्रॉम द टीम कारिवली. पप्या खारीक. शेवटचा बॉल. रोशन भंडारी. मिस टायमिंग. बॉल मध्ये शॉर्टड. ऍक्शन. कॅच कंप्लीट. पप्या खारीकला मैदान सोडावं लागतं. 0वरती बाद. या मॅचची आताच्या मोमेंटला सर्वाधिक मोठी विकेट. एकच जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. पप्या खारीकच्या विकेटचं सेलिब्रेशन आपण पाहतोय. चौदरपाडा गावात आता बँड बाजे लागलेत. विकेटचं पतन. फलंदाज बाद. तर 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 21 धावा धावफलकावर आहेत. सामनाचा रिझल्ट काही लागू दे, प्लीज ग्राउंडवर प्लीज कोणी येऊ नका. ज्या संघाचे समर्थक असतील ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल त्या संघाच्या विरोधात. अप्रतिम षटक. 21 धावा फक्त धावफलकावर. सामना कणकोली सिंधुदुर्ग बघितला जातोय. खूप सुंदर नीट नेटकं आयोजन नाईट क्रिकेट स्पर्धेचं. कोकणी माणूस असा तुमचं. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. खूप चांगले कमेंट्स येत आहेत. थेट सिंधुदुर्गांना कमेंट्स येत आहेत. सिंधुदुर्गामध्ये सुद्धा मोठी स्पर्धा सुरू आहे, पण आपल्या स्पर्धेकडे त्यांचं सुद्धा लक्ष लागलंय. महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय खरं तर या संपूर्ण स्पर्धेने. कारण महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रातील एक मोठे नाव आपण पाहतोय. श्यामशेठ दळवे आणि त्यांचा लाडक्या लक्ष्या. आणि त्या लक्ष्याच्या नावाने ही स्पर्धा आहे. बिंजोडचं मैदान गाजवलंय प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय. म्हणून तर म्हणते त्याचा प्रत्येक अड्ड्यात उडवतो. गुल्लाल भडक आणि लक्ष्या बैलाचा नाद आहे रे. एकदम कडक कडक नाद आहे. नादापुढे सगळं बाद असं म्हटलं जातं. आणि गोलंदाजी माकवती. शेवटचं षटक. मॅजिकल विजूच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं. वेलकम टू दी लक्ष्य ट्रॉफी देवरुंग 2026. उजवा पाय वाकवला आणि बॉलला पाठवलाय. जाइए उठा कर लाइए. चेरन. वॉट अ शॉट. घुटना टेक और सिक्सर देख. पहिला चेंडू जेपीने आपल्या बॅटमधून तो फटका दाखवला आणि जेपीने आपला बॅटमधला फटका दाखवला जतीन पाटीलने. आणि मॅजिकल विजयच्या समोर पहिल्या चेंडूवर एक कॉन्फिडन्स शॉट. उत्तुंग षटकार ठोकलाय पहिल्याच बॉलवर. धावसंख्या 27. पुरी फर्स्ट बॉल स्वागत केलंय. क्या बात आहे. क्या बात आहे. नाईट क्रिकेट आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. वालाच्या शेंगा शिजल्यांका सांगाना दारू पिवायला बसलाय. 6 धावाल्यात. षटकार. धावसंख्या 27. धावांची गती वाढतीये. आणखीन एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा. कारिवलीचा जल्लोष आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संजीवनीचं काम करतोय. आलेला सलगचा दुसरा षटकार. धावांची गती वाढतो. बिग शॉट.
षटकार बॅक टू बॅक, धावसंख्या तब्बल 33. 4 षटकाकडे 21 धावा धावफलकावर होत्या. 2 चेंडू 2 उत्तुंग षटकार आणि हे 2 षटकार संजीवनीचं काम करतायत जतीन पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 33 धावा. श्रीराम फाउंडेशन घोटेकर बच्या अगेन्स्ट खेळत असताना विजयनं ज्या प्रकारची बॉलिंग केली होती, लास्ट ओव्हरमध्ये तो आला होता, फक्त 9 धावा खर्च केले होते, 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये होते. पण या मॅच मध्ये मात्र चित्र थोडंसं वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. हाच तर खेळ क्रिकेटचा आहे. एका मिनिटात हिरो तर दुसऱ्या क्षणाला तुम्हाला झिरो बनवेल. राजाचा रंकाना रंकाचा राजा व्हायला या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही. ज्या विजयने 3 विकेट मिळवल्या होत्या घोटेकरच्या अगेन्स्ट, त्याच विजयच्या अगेन्स्ट आता 2 मोठे फटके आलेले आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅकचे 2 षटकार ठोकल्यात. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवला टायगर ऑफ मानकोली दीपू माळवीने. पण आता मात्र त्या रेकॉर्डला तोडण्याचा प्रयत्न असेल का बॅटर जतीन पाटीलचा. बॅक टू बॅक सलगचा दुसरा ठोकलाय मॅजिकल विजूच्या विरोधात. विजूमध्ये खरं ती क्षमता आहे जादुई गोलंदाजी करण्याची, पण आता मात्र ती वेळ आहे. बॅक टू बॅक 2 षटकार याच्यानंतर कुठेतरी तो देखील मनामध्ये विचार करत असेल की मला आता या बॉलवरती कमबॅक करायचा आहे. लोअर फुल टॉस कन्वर्ट केल्या मोठ्या फटक्यामध्ये फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषा पलीकडे ठोकलाय सलगचा तिसरा षटकार. तोफास घेऊन आलाय तर मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच जतीन पाटील जेपी. 3 चेंडूतले 3 ब्लास्ट बघायला मिळाले, जिथे मात्र संघ आपण बघितला अडचणीमध्ये होता. 4 विकेट गमावल्या होत्या आणि मागचे 4 षटकात धावा येतच नव्हत्या. धावांना अंकुश लावला होता आणि ती कोंडी कुठेतरी फोडली आहे. आणि सलग 3 चेंडू 3 षटकार. इथून आपण धावा इथे मात्र डिफेंड करण्यासाठी आपण कमबॅक करू शकतो. त्या धावांना रोग लावू शकतो, त्या धावा डिफेंड करू शकतो. एवढी ती ताकद गोलंदाजाने निश्चितच निर्माण केली आहे. नाव आहे जतीन पाटील. 3 चेंडू 3 षटकार. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि कारवली संघाच्या समोर जे अडचण होतं त्या अडचणीतनं त्यानं बाहेर काढल्या संघाला. तारणहार बनलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल चालला मागे डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर इकडे पोहोचतात. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. पंचांकडे पाहिले जाते आशाभूत नजरेनं आणि पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. ऑनफिल्ड अंपायर्स ऑफ सिग्नल नॉट आउट. आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. चेक केले जाईल कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय आणि क्रॉसिंग आहे का नाही ते देखील पाहायचं आपल्याला, ते देखील महत्वपूर्ण असेल. 39 बॅक टू बॅक 3 षटकार जे आले त्या 3 षटकारांनी मात्र आपण पाहत आहोत धावांची गती प्रचंड वाढवली. गरजेचं होतं. पहिल्या 4 ओव्हरमध्ये कुठे धावांची गती वाढत नव्हती. पूर्णपणे धावासंख्येवरती लगाम लावला होता. फुल स्टॉप पूर्णविराम धावांची कोंडी बनवली होती. त्या 3 षटकारांनी फोडली. पूर्ण एकच रन असेल. एक धाव असेल. धावसंख्या 1 ने पुढे आपण पाहत आहोत 40 धावा धावपटल्यावरती. आणि मुख्यतः एक गोष्ट आपण पाहिलं तर स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. जतीन पाटील चांगल्या लयमध्ये होता. जेपीने 3 षटकार लगावले होते. आता तो नॉस्टाकर एंडवरती जाऊन उभा आहे. मॅजिकल विजू इनर 2 बॉलवरती झाला देखील कमबॅक करायचा. ऑन साईडला खेळलाय. सिंगल प्राप्त केली जाते. लास्ट बॉल फेस करायचा जतीन पाटीलला बिकॉज विजू तरेच्या अगेन्स्ट 3 षटकार ठोकल्यात. आणि आता मात्र शेवटच्या बॉलवरती देखील कुठे ना कुठे एखादा मोठा फटका यावा. कारली संघाचे समर्थक देखील मनामध्ये तेच म्हणत असतील. अक्षरशः देव पाण्यात ठेवले असेल त्यांनी देखील, कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये धावा बनत नव्हत्या. लास्ट ओव्हरमध्ये जणू काही धावांचा पाऊस पाडला, वर्षाव केला आणि 3 षटकांनी पूर्णपणे धावसंख्येचा काहीतरी तो चेहरा बदलून टाकला. पूर्णपणे सामना कंट्रोलमध्ये होता. नक्षत्र एंटरप्राइजेस जर्मन सौदर पाडायच्या, तो कंट्रोल आता मात्र निघतोय, जणू का हातातून सुटतोय. काय घडलंय काय घडलंय ते एक्झॅक्टली तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. वेस्टा कमरेच्या वर आहे का नाही पाहिलं जाईल. बॉलला तर पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर. हवाई यात्रा
बाकी आहे. धावसंख्या आपण बघतो ती एकूण 48. काय फटका खेळला गेला, अगदी इतक्या लांब मारलाय की आता बॉल सापडेनासं झालं. नवीन बॉल द्यावा लागेल कदाचित. पण कारिवली संघाचे फलंदाज सांगतात की ठोस बॉल हवा, मॅच बॉल फार महत्वाचा असतो, कारण हाच बॉल त्याने सातत्याने आपण पाहिलं तर बॅक टू बॅक मैदानाच्या बाहेर पाठवलाय. जतीन पाटीलने काय बॅटिंग केली आहे. लास्ट मोमेंटला येऊन मात्र आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी केली असताना अभ्यास केला होता ज्यांचा, ते लवकर बाद झाले आणि आता अनएक्सपेक्टेडली येऊन इथे जतीन पाटीलने षटकार ठोकल्यात. सरप्राईज सरप्राईज, जतीन पाटील इज बॅक. फ्री हिट बॉल होता, संपर्क तितका चांगला झालेला नाहीये आणि इथे मात्र आपण पाहतोय फ्री हिट बॉलवरती फक्त एक धाव मिळाली गेली. 49 मी उल्लेख केला होता, 40 45 50 धावा जरी बनतात तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बिकॉज मिनेश 11 कारोली संघाकडे बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे. मॅच चांगली होईल त्यामध्ये ते मात्र शंकाने डाव संपला. पहिला 49 49 लागल्यात आणि 50 टार्गेट सेट केलाय पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना मिनेश 11 कारिवलीने. पहिला 49 धावफलकावरती लागलेले आहेत आणि 50 टार्गेट सेट केलंय. उत्तरार्धामध्ये आता नक्षत्र एंटरप्राइज जनरमान चौदरपाडे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. सराव करण्याची वेळ नाही बघा, सराव कोणी करू नका. आयोजकांची सूचना आहे, कोणालाही अनुमती नाहीये सराव करण्याची, लक्षात ठेवा. बॉल मॅनेजमेंट टीमकडे जमा करा. ओपनिंग पेअर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पंच देखील आपल्या मैदानाचा ताबा घेतील आणि लगेचच दुसऱ्या डावाला इथे आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 49 धाव पटलावरती लागल्या गेल्या. 50 टार्गेट सामना आपण पाहतात कारिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये चौदरपाडा. जय जोटिंग देव क्रिकेट संघ देवरुंग, जैन देवरुंग आणि श्यामशेठ दळवी देवरुंग यांच्या माध्यमातून बिग धमाका तब्बल 13 बाईक्स या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. वन ऑफ द मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट ज्या स्पर्धेने प्रत्येकाला वेळ लावलंय आणि आतुरतेने ज्या स्पर्धेची वाट पाहिली जात होती. फॉर्म जेव्हा रिलीज केला गेला प्रत्येकाच्या मनामध्ये चाहूल होती, प्रत्येकाला आतुरता होती की कशी असेल स्पर्धा, काय स्वरूप असेल. पण आज खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेत स्वरूप पाहिले तर प्रत्येकाला भुरळ पाडल्या स्पर्धेने. अक्षरशः सुपर्ब, अफलातून, लाजवाब, जबरदस्त आयोजन आहे संपूर्ण आपण पाहतो आहोत. स्पर्धेचं केलं गेलंय ज्या खरे तर बैलाने आपल्या मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर केलं. बिंजोडचा बेताज बादशाह, भेगाचा बेताज बादशाह, रफ्तार का सौदागर, भिवंडीकरांची आन बान शान, देवरुंग गावाचा अभिमान, श्यामशेठ दळवी देवरुंग यांचा लाडका, महाराष्ट्राचा डॉन लक्ष्या. आणि खरं तर त्याच बैलाच्या नावाने संपूर्ण स्पर्धा आपण पाहत आहोत. महाराष्ट्रामध्ये सध्या 4 खेळांना फार प्राधान्य दिले जात आहे. कबड्डी, कुस्ती, क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत. असं म्हटलं जातं की मुलीचा हात धरायला नाही तर बैलाचा कासरा धरायला मर्दाचं काळीज लागतं. मॅच लावते सुरुवात, सामना सुरू होतोय. गेम ऑनचा इशारा पंचांचा. 50 टार्गेट ड्रॉपट ठेवून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. योगेश कोळे आणि प्रतीक वाकडे. पहिला चेंडू आणि हलकीशी अपील देखील आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलने सुरुवात केली जाते.
मी या गोष्टीचा उल्लेख केला होता की मिनेश 11 कारोली संघाकडे गोलंदाजी अटॅक जबरदस्त आहे आणि आता या 50 धावांचं संरक्षण करण्यासाठी ते देखील तयार आहेत. परत तयार होतोय पुन्हा एकदा मोहित बॉलिंग मार्कवरती फ्रंटलाईन बॉलर आहे. ट्रम्पकार्ड या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू, जेन्युइन ऑलराऊंडर आहे. बॅटची एज आहे. बॉस आला मागे, आता डीप मध्ये स्क्वेअर रेगला प्रोटेक्शन दूरवरून येते. सेकंडचा कॉल, पॉवर पे षटक सुरू आहे आणि 2 धावा सहज मिळतील. एवढं इझी नाहीये. आपण बघतोय मोहित गरजच्या समोर गोलंदाजी करणं. मागच्या मॅचमध्ये त्याने 6 विकेट्स फायपर कंप्लीट केला, 6 विकेट्स त्याने काढल्या. त्यामुळे आपण बघतो की बॅट्समन सुद्धा आपण बघतो की बॅट खाली ठेवून इथे मात्र फक्त स्कोरिंग शॉट खेळत आहेत. धावा जमवण्याचा प्रयत्न करत आहेत, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. धावसंख्या धावफलकावर 2. 50 धावींचं लक्ष आहे 5 षटकांच्या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू हवेमध्ये, चेंडू थोडासा आपण बघतोय की कव्हर्समध्ये हा फटका. लास्ट मुमेंटला टायमिंग चांगलं केलं. 2 टप्प्याच्या दिशेने आपण बघतोय. 2 टप्प्यानंतर चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, चौकार. What a classical shot it was. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणार तंत्रशुद्ध फटका आपण पाहतो. टाळ्यांचा कडकडाट या चौकारानंतर आलाय. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. अंकित जरा धावफलक आपण बघतोय एकूण 6 धावा. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मोहित गरज पुन्हा बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू घेऊन. हो, चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन. पिकअप शॉट, फक्त दिशा दिली आहे. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत दर्जेदार चौकार. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहूयात. एक्सप्रेशन अँगल मोहित घरतला आपण पाहत आहोत. ज्या प्रकारे चेंडू त्याने रिलीज केला, फुल टॉस मिळाला, ऑनसाइड स्वीप केलं, पाठवला थेट लॉंग लेग पलीकडे. 4 मिळाल्यात. 50चा पाठलाग करताना ही सुरुवात जबरदस्त झाली. नक्षत्र एंटरप्राइज जनुमान सौदरपाडाची. 2 चौकार लागोपाठ आलेत मैदानावर या षटकामध्ये. 50 लक्ष गाठायचे. धावसंख्या अंकित जरी आपण बघतो धावफलकात 10 धावा. याच गतीने बॅटिंग करावी लागेल. मोहित घरतला जर तुम्ही टार्गेट करताय तर थोडासा दबाव तुम्ही आणू शकता नक्कीच या संघावर. पुढचा चेंडू, पॉवर प्ले सुरू आहे. स्ट्राईक एंडला बघतो फलंदाज म्हणजे योगेश कोळी. वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता. मागे जातोय चेंडू आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न. चेंडू डायव्हर्ट झालाय. चेस सुरू आहे. 2 धावा फलंदाज पूर्ण करतात त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करून फेकतील. तोपर्यंत 2च धार समाधान मानावे लागेल. पंचांकडे अपील करतायत रनआउटसाठी. डायरेक्ट हिट निश्चित झाले. पंचांनी रेफर केले दुसऱ्या पंचांकडे. त्यांचा सॉफ्ट सिग्नल आहे तो नाबाद आहे. आणि बघा त्या ठिकाणी फलंदाज कुठपर्यंत पोहोचलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. चेंडू डायव्हर्ट झाला यष्टीला लागून. त्याला चेस केलं. तोपर्यंत फलंदाजने अजून एक धाव तिथे कंप्लीट केली आणि पंचांचा इशारा नॉट आउट. म्हणजे 2 धावा आपण ऍड करूया स्कोर कार्डवर. या 2 धावांची मदत धावसंख्येत भर आणि धावसंख्या अंकित जरी 12 धावा धावफलकावर. सरासरी चांगली मेंटेन केली पॉवर प्लेमध्ये आणि खास करून मोहित घरत या खेळाडूच्या विरोधात फटकेबाजी आपण बघतोय. 2 चौकार, 1 डबल. पहिले 2 चेंडू निर्धाव, पहिला चेंडू निर्धाव आला होता, नंतर डबल, डबल 2 चौकार, पुन्हा डबल. हो हो हो, वेगवान चेंडू, फुल टॉस होता. रीड करू शकला नाही फलंदाज. भरपूर सफल झाला आणि पंचांनी इशारा केला वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात धाव इथे ऍड केली जाईल. दबाव गोलंदाजावर. बघू शकता हा चेंडू कशा प्रकारे रिलीज केला गेला. फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न, काहीतरी नवीन इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न होता आणि आपण बघतो त्या ठिकाणी पंचांनी सिग्नल केलाय इट्स अ वाईड. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. वाईट बॉलचा इशारा केलाय पंचांनी. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या आपण बघतो जी अंकित जरी धावफल करते एकूण 13. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज. हो, इथे मात्र फ्लिक करायचा प्रयत्न, मागे जाते चेंडू. हे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत पंचांचा इशारा आपण बघतोय त्या ठिकाणी षटक समाप्त होत आहे. एका षटकाचा खेळ समाप्त होत आहे आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जे आपण बघतोय धावफलकावर ते एकूण 13 धावा. 13 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. सुरुवात चांगली मिळाली बॅटिंगमध्ये. आपण जर बघितलं तर बॅटिंग करताना आपण बघतोय त्यांच्या चौदरपाडा संघ. धावसंख्या 13 धावा धावफलकावर.
षटक क्रमांक पहिले दरम्यान संपुष्टात आल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती विदाऊट एनी लॉस. 9.25 सरासरी तर मेंटेन ठेवायचे प्रति षटकामागे. आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत आता मात्र 9.25च्या सरासरीने आता रिक्वायर्ड इक्वेशन 24 बॉल 37ची गरज असेल या मॅच मध्ये. प्रतीक नाईक येतो गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक दुसरं P2चं षटक हाताळण्याची जबाबदारी आहे. सडा स्वीप करत होता. पहिलाच बॉल आपण पाहतो इकडे 1 रन कम्प्लीट केली. थोडं कॅज्युअल अप्रोच मला दिसून आला जरूर बॅटरीचा. सिंगल मिळते तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे टोटल 14 वर. अगदी आपण या मॅच मध्ये पाहिलं तर ज्या मोहित घरतनं 5 कम्प्लीट केला त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग झाली. आणि लास्ट ओव्हरमध्ये फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं ज्या मॅजिकल विजूने पहिल्या मॅच मध्ये नक्षत्र एंटरप्राइजेससाठी 3 विकेट मिळवले लास्ट ओव्हरमध्ये. त्याच्या विरुद्ध देखील तब्बल 27 अधिक धावा कुठल्या गेल्या. म्हणजे क्रिकेट आहे. राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. निश्चित तेच आपल्याला बघायला मिळते या मोमेंटला. मोहितला या षटकात आपण बघितलं या इनिंगमध्ये विकेट मिळाली नाही. या मॅचमध्ये विकेटलेस गेलाय. 13 धावा त्याने खर्च केल्या. धावसंख्या एकूण आपण होते ती 14 धावा. 14 विदाउट लॉस. प्रतीक नाईक पुढचा चेंडू फुल टॉस समोर ऑफर केला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगले त्या ठिकाणी. आणि एकच धाव मिळेल फलंदाजाला. एकच धावेची मदत. धावसंख्येत भर धावसंख्या 15 धावा धावफलकावर. 15 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पॉवर प्ले सुरू आहे आणि ग्राउंडवर प्रयत्न सुरू आहे चौदरपाडा संघाचा की जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये यायला हव्या. कारण 50 धावांचं लक्ष आहे. कधीही कमबॅक करू शकतो. तो म्हणजेच कारिवली संघ. पुन्हा एकदा प्रतीक नाईक बॉल तयार. प्रतीकसाठी हा बॉल. प्रतीक टू प्रतीक. समोर खेळलाय. बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल. एफर्ट जबरदस्त होते. कमालीचे होते. पण बॉल काही केला थांबला नाहीये. चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 की 6. आता चेक केलं जाईल एक्झॅक्टली काय घडलंय. मोठा फटका खेळला. बॅटच्या संपर्कात चांगला आलाय. आणि तिथे मात्र आपण पाहत आहोत बॉल सेव्ह केलाय की नाही एक्झॅक्टली आता पाहिलं जात आहे. कॅमेरामॅनने चांगलं कव्हर केलंय. चेक केले जाईल एक्झॅक्टली कुठून चेंडू ट्रॅव्हल झालाय. टप्पा कुठे पडलाय काय घडलंय. 4 धावा असतील. येस चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे. आता टोटल स्कोर कार्ड वरती 19 षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना हेल्दी रन रेट धावा बनत आहेत. चांगला रन रेट मेंटेन केलाय. आस्किंग रेट जरूर आपण पाहिलं तर 10.00चा होता. पण पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं 13 आल्या. त्यानंतर आस्किंग रन रेट थोडा कमी झालाय. 21 बॉलमध्ये 31 करायचे आहेत. या चौकारने सामना जवळ आणलाय जरूर. नक्षत्र एंटरप्राइजेस जनमान चौदरपाड्याच्या. प्रतीक नाईक. हा वॉज दॅट अपील जरी शॉर्ट फॉईन ऍक्शनला आलाय. वाईट बॉलचा इशारा पंच करता. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव पण नाही. पंच सांगतायत चेंडू ग्राह्य धरला जायचं. वॉलेट डिलिव्हरी. अपील जी केली गेली ताबडतोब बघितलं की त्या ठिकाणी बॅट्समन जो स्ट्रायकिंग एंडला आहे प्रतीक वाकडेने सुद्धा आपण तरीच सांगितलं. आणि पंचांनी ताबडतोब आपला सिग्नल कॅन्सल केला. डिसिजन कॅन्सल केला आणि सांगितलं इट्स अ डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 19 धावा कायम आहे धावफलकावर. आता अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. राऊंड विकेट. उलटा चेंडू ऑन ड्राईव्ह. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चूक आणि स्ट्राईक रोटेट झालाय त्या ठिकाणी फलंदाजाकडे. पटकन एक क्विक सिंगल तिथे कंप्लीट केली. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन बोलली ती 20 वर. छोटीशी चूक झाली त्या ठिकाणी. संधी निर्माण झाली होती रनआउटची. पण चेंडू कव्हर करेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी बघितलं त्या ठिकाणी एकमेकांना कॉम्प्लिमेंट केलं. क्विक सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या 20 धावा. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा प्रतीक नाईक. अजूनही दोन्ही षटकांना बघतो की विकेटचं म्हणजेच इथे यश मिळालं नाही गोलंदाजाला. ऑन साईडचा चांगला टायमिंग केलाय. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर जातोय चेंडू. सीमारेषच्या बाहेर. खणखणीत चौकार.
2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बघतोय ती म्हणजे 24 धावा. करंट रन रेट 12चा आहे. अजूनही करायचे त्या 26. चेंडू शिल्लक आहे ते 18. 2 षटकांमध्येच आता आपण बघतो की त्या ठिकाणी ड्रिंक ब्रेक झालाय ग्राउंडवर. काही गोष्टी एक्सचेंज झाल्या असतील, काही कानमात्र एक्सचेंज झाले असतील. बघायचं त्या ठिकाणी इम्प्लिमेंट कुठला संघ करून दाखवणार, कारण विकेटलेस आपण बघतोय आतापर्यंत एकही विकेट न गमावता 24 धावा धावफलकावर आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि गरज आहे ती 26 धाव्यांची. 18-26 इक्वेशन डोळ्यापुढे ठेवून आता थोडं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल, मॅथमॅटिक्स अप्लाय करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आता प्रत्येकाला शुभेच्छा येतात, प्रत्येकाला अगदी आपण पाहिलं तर त्यांचे समर्थक भरपूर सारे शुभेच्छा देतात. ऑनलाईन ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर सारे प्रेक्षक मोठ्या संख्येने जोडले जातात. अगदी आपण पाहिलं तर काल देखील फार मोठा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती ऑनलाईन मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाले, जोडले गेलेले. आणि आज देखील अगदी आपण पाहिलं तर जवळपास 50,000हून अधिक प्रेक्षकांनी आतापर्यंत या क्रीडा स्पर्धेचा आनंद लुटलाय. ही खासियत आहे स्पर्धेची, खासियत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीची, कारण लक्ष्याच्या नावाने या स्पर्धेला पाहणारे देखील भरपूर सारे लोक आहेत, कारण या बैलानं अखंड महाराष्ट्राला वेट लावले. 18 बॉल 26 शिखर. थोडं फास्ट खेळायचं लक्षात ठेवा. यानंतर एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे. बी फास्ट टीम कारिवली. बॉलिंग मार्कवरती आता मोहित घरत आलाय सेकंड स्पेलमध्ये. अगदी आपण पाहिलं तर यापूर्वीच्या मॅचमध्ये फायफर त्याने कंप्लीट केलं होतं. 2 षटकांच्या स्पेलमध्ये त्यांनी 6 विकेट कमावले होते. विकेटलेस आहे सध्या. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, विकेट मिळते की काय पाहायचे. 2 फिल्डर आहेत. फायनली एकाने जजमेंट योग्य लावलंय. कॅच कंप्लीट. पहिल्या विकेटच्या पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक पहिला लागलाय. बॅटिंग करत असताना टीम नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडाला 24-1. जरा आपली सहकार्य करा. पण यशाच्या मागे मी जयेश माझेचं कौतुक करेन, कारण चेंडू हवेमध्ये एवढा वेळ फिरत होता, ते स्वतःच्या भोवती एक गिरकी मारली आणि काय कॉन्फिडन्स बघायला मिळाला बिहाइंड द स्टंप. कॉन्फिडन्स होता तो झेल घेण्याचा. आणि पहिलं विकेट इथे मात्र सुरुवात करून दिली आपल्या संघाला. विकेट मात्र प्राप्त करून दिली आहे आणि 24 पहिलाच धक्का लागला आहे नक्षत्र 11 चौदरपाडा या संघाला. 24 लॉस ऑफ 1. फर्स्ट विकेट डाऊन. लेफ्ट हँडर बॅक टू डगआउट प्रतीक वाकडे. आणि जागा घेतो त्याच्या आतमध्ये 1 डाऊन बॅट्समन बॅटिंगला येतोय तो विकी भंडारी. विकी भंडारी आला तिसऱ्या क्रमांकावरती. आपण पाहतो आहोत मोहित पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिकाला सुवर्ण संधी आहे. मोहित घरतला बॅक टू बॅक 3 विकेट जर चटकावले तर तब्बल 3,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मोहित पाटील यांच्याकडून मोहित घरतसाठी पारितोषिक आलेलं आहे. अगदी आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम चांगलं कार्य करते. सुजल भोईर असतील, नीरज असतील, साहिल भोईर असतील, त्याच वेळेला राजा जोशीला आपण पाहतो आणि मास्टर कॅमेरावर त्यांचे मास्टर आहेत. वेदांत मास्टर. बॉलर तयार होतो मोहित घरत बॉलिंग मार्कवर. कदाचित लेगस्टंप सोडून जात होता चेंडू, पण इकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवला आणि सॉफ्ट सिग्नल आउट दिलेला आहे. चेक केलं तर कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. बघा आता एनर्जी आला असं मी म्हणेन म्हणजे प्रथमेश ठाकूर, कारण विकेट काढल्यावर आपण बघतो त्या ठिकाणी एनर्जी. येस, बेल सॉफ्ट झाली आहे. पंचबाग याचा त्या ठिकाणी निर्णय काय देत आहेत. चेंडू हलकासा ब्रश होऊन इट्स आउट. येस, इट्स आउट. चेंडू आपण बघितलं स्टंपला ब्रश होऊन आला, बेल सॉफ्ट झाली, तोपर्यंत फलंदाज मागेच राहिला होता. त्यामुळे पंचांचा निर्णय योग्य होता. त्या ठिकाणी फलंदाज बाद होता रनआउट स्वरूपामध्ये. बॅक टू बॅक विकेट. पंचांचा इशारा वाईट बॉल अँड बॅक टू बॅक विकेट. बघा मॅनेजमेंटची सूचना आले. नक्षत्र एंटरप्राइजेस जर्मन चौदरपाडा आपण फलंदाज पाठवण्यासाठी जास्त वेळ घेतात, लक्षात ठेवा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राम चौधरी दाखल होतोय. या बॉलवरती जरी का विकेट आली तरी देखील मोहित पाटील यांच्याकडून देखील 3,000 रुपये पारितोषिक आहे. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर यापूर्वी सांघिक यश मिळालंय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय, पण या बॉलवरती जरी विकेट आली तरी देखील 3,000 रुपये पारितोषिक आहे.
राजा जोशी बिग फॅन, आमचे कॅमेरामॅनचे देखील फॅन्स आपण पाहतात सध्या यूट्यूबवरती आहेत आणि ते देखील कमेंट्स करतायत. स्वागत आहे त्यांचं देखील. 25-2 सध्या आपण पाहत आहोत. सर्व काही सुरळीत सुरू होतं पण अचानकपणे आता मोहित घरतने धप्पा दिला, जणू काही सरप्राईज केलं प्रत्येकाला. त्याच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेट आली. आता व्हाईट बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात देखील फलंदाज बाद झाला. धावसंख्या 25 वरती आहे. आधा सफर तय हुआ है, आधा अभी भी बाकी. पहिल्या आपण पाहिलं तर 13 बॉलमध्ये 25 झाल्यात. पुन्हा एकदा फुलटॉस मिस करतोय बॅटर. व्हाईट बॉल जरूर आहे पण फुलटॉस बॉलवरती कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिस झाला पूर्णपणे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे आपण पाहतो आहोत. टोटल स्कोर कार्ड वरती 26 आकड्यावरती धावफलक आलेले आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन आपण पाहतोय आणि धावसंख्या आता मात्र 26 वरती. कमबॅक करण्याचा प्रयत्न कुठेतरी दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. मोहित घरत देखील करतोय. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन आहे. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन आपण पाहतोय. त्याच वेळेला गलीमध्ये एक फिल्डर आहे. समोर स्वीपर कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये. ऑनसेट पॅक केली आहे. गॅप काढण्याचा प्रयत्न. पॉइंट बीट. बॉल मागे आता प्रचंड वेगाने. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. जणू का आता चेस करायचा होता बॉलला. रेस लागली होती फिल्डर आणि बॉलमध्ये आणि अखेर फिल्डरने रेस जिंकली पण 3 धावा इथे मात्र धावून तब्बल पूर्ण केल्या जातात. एक्सिलेंट रनिंग बिटू द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 16 बॉल 21 ची गरज आहे. 16 चेंडू 21 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉलवरती बदलणारं समीकरण, बदलणारं धावफलक, सर्व काही माहिती सांगून जाते. कोणत्या बाजूने झुकेल सामना त्याचा अनुमान लावणं थोडं कठीण आहे. बॅट्समॅनच्या समोर आपण बघतो जी लाईन आहे, बॅटिंग क्रीज जी आहे तिचं आपण लाईन जर लांब लचक घेतली तर त्या ठिकाणी बघतो मागच्या बाजूला अर्धवर्तुळ तयार होतं आणि त्या मुवमेंटला त्या ठिकाणी असलेले फिल्डरला मात्र डोळ्यात तेल घालून फिल्डिंग करावी लागते. ती जाऊन बघली त्या ठिकाणी चूक झाली. चेंडू डायव्हर्ट झाला आणि 3 धावा कंप्लीट केल्यात. पुढचा बॉल ऑन साइडला. व्हाट अ शॉट. चाबुक शॉट. इट्स अ कडक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे षटकार. संघाचे समर्थक जर एकही समर्थक तुमच्या मैदानाच्या आतमध्ये आला तर देखील तुम्हाला पॅनल्टी लागेल. प्लीज बाउंड्री लाईनच्या 2 फूट मागे चला. ऑर्गनायझिंग टीमची सूचना आली आहे. नक्षत्र एंटरप्राइजेस हनुमान चौदरपाडा संघाचे जे समर्थक समोर आहेत बाउंड्री लाईनच्या 2 फूट मागे सगळ्यांनी उभं राहायचंय आणि खेळाडू प्रेक्षक डगआउट खेळाडू कक्षातून एकही खेळाडू बाहेर येता कामा नये. ड्राईव्ह केला गेला यावेळेस. फटका चांगल्या समोर खेळला गेला. फिल्डर तिकडे डीप मध्ये तैनात आहेत. बॉलला येतील उचलतील फेकतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी खराब आहे. बॅकअप दूर आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का. 2 वरती समाधान. बिटवीन द विकेट. 2 फलंदाज आपण बघतोय त्या मुवमेंटला दबाव टाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतायत. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 37 धावा धावफलकावर. 14 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 13 धावा करायच्या आहेत पण दोन्ही फलंदाज आपण बघतो की त्या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न फिल्डरवर करतायत आणि त्याचा फायदा त्यांना होतोय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 37. पुढचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा स्वीप केलाय. फिल्डर आहेत. मिस फील्ड झाली आहे. हा बॉल देखील निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. वार पर बार बार कर रहे बल्लेबाज. पलटवार. चौकार. हाताच्या खालून चेंडू निघून जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि आपण चौकार बघतोय. आता चेंडू शिल्लक आहे 13 आणि करायचे त्या 9 धावा सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 41 धावा धावफलकावर. 50 धावांचं लक्ष आणि चौदरपाडा संघ मात्र चंग बाजूनच मैदानाच्या आतमध्ये उतरलाय की सामना इथे जिंकायचाच आहे. 50 धावसंख्येचा पाठलाग करायचाच आहे. पुढचा चेंडू बॉटम हँड. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि तोपर्यंत 1 धाव तिथे कंप्लीट होईल. षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 42 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे ते अजूनही 8 धावा सामना जिंकण्यासाठी नक्षत्र 11 चौदरपाडा या संघाला. दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते मैदानावर. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. गोलंदाजीमध्ये आपण जर आपण बघितलं तर मोहितच्या खात्यामध्ये जास्त काही नाहीये. मोहितने 2 षटकं टाकली. धावा खर्च केले 2 षटकांमध्ये. त्यामध्ये टोटल 24 31 धावा त्याने खर्च केल्या. एकही विकेट ज्या गोलंदाजाने मागच्या मॅचमध्ये 6 विकेट्स काढल्या होत्या 12 धावा खर्च करून, इथे मात्र त्याला 31 धावा त्याच्या 2 षटकात आलेल्या आहेत आणि त्याला एकही विकेट मिळाली नाहीये.
आतापर्यंत आपण दोन्हीच्या विकेट्स बघतोय मैदानावर, दोन्हीही या एक रनआउट आहे आणि एक आपण बघतोय गोलंदाज विकेट म्हणजे प्रत्येकाला एक विकेट, प्रत्येकाला सुद्धा विकेट नाहीये. दोन्ही फलंदाज आपण बघितलं त्या ठिकाणी बाद झाले. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे. 12 बॉल 8चं समीकरण भरपूर सोपं झालंय सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना नक्षत्र एंटरप्राइजेस जर्मन सौदरपाडासाठी पण आता मात्र या मॅच मध्ये जर आपण पाहिलं जर का कमबॅक करायचं आहे मिनिश 11 कारिवली तर मात्र या ओव्हरमध्ये कुठेतरी 2 ते 4 धावा खर्च करणं गरजेचं आहे जेणेकरून लास्ट ओव्हरमध्ये 6 बॉल 7ची मॅच येईल किंवा 6 बॉल 5ची मॅच येईल तर मात्र लास्ट ओव्हर 3 आपल्याला पाहायला मिळेल. पण कुठेतरी नक्षत्र एंटरप्राइजेस जर्मन सौदरपाडाचे समर्थक सांगत असतील की याच ओव्हरमध्ये मॅच संपवावी जेणेकरून लास्ट ओव्हरवरती तो दबाव बॅटरवरती राहणार नाही. त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी आता मात्र आपण पाहतो अशा अपेक्षा लावल्या जात आहेत, काही ना काही कॅल्क्युलेशन लावलं जात आहे, प्रार्थना केल्या जात आहेत. 12 बॉल 8 बॉल तयार. तीन ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 42 बनल्या गेल्यात. फिल्डिंग लावण्यासाठी थोडा वेळ घेतला जातो. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन समोर बॅकवर्ड पॉईंटमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर समोर कव्हर लावला गेलाय. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ आहे, ऑन साइड पॅक केली आहे. सॉफ्टवेअरने खेळून काढलाय, पुश केलाय. क्या बात आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन आपण म्हणतो. जेंटल टच दिलाय, पुश केलाय, बॉला पाठवलं बाउंड्रीच्या पलीकडे, चौकार. काढून टाकली. खूप चांगला फटका, कंट्रोल स्ट्रोक बघायला मिळाला आणि थ्रू द गॅप आपण हा फटका बघतो. त्या ठिकाणी चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल, धावसंख्या 46. आता मात्र फक्त 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 11. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती असे फटके फार क्वचितच आपण पाहतोय. गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय, गॅपमध्ये पुश केलं, फक्त कव्हरला चौकार मिळाला. यावेळेस फोर्स करतोय, फटक्यात चांगलाय, काम तमाम. मॅच फिनिश. नक्षत्र एंटरप्राइजेस जर्मन क्रिकेट संघ सौदरपाडा सामना जिंकलाय. 8 गडी राखून अभिनंदन. सामनावीर आपण पाहणार आहोत. विकी भंडारी ठरला मॅचचा हिरो. 6 बॉल मध्ये महत्वपूर्ण 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन ज्याने दिले. हालो चला कॅप्टन पाठवा दोन्ही टीमचे लगेच. राईट टीमचा कॅप्टन आणि सौदरपाडा टीमचा कॅप्टन. आणि मॅन ऑफ द मॅच नक्कीच विकी भंडारी ठरलाय, ज्याने अष्टपैलू अशी कामगिरी केली. खूप चांगला खेळ फिल्डिंग मध्ये देखील आणि बॅटिंग मध्ये देखील दमदार कामगिरी केली. अगदी आपण पाहिलं तर जणू काही सामना निष्ठत होता सौदरपाड्याच्या हातातून, पण त्या मोमेंटला लास्ट मोमेंट